आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाव भेटी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा गोंधळ झालाय। सावंतांना प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना पोलीस आणि सावंत समर्थकांनी धमकावलंय। यावेळेला पोलिसांनी सौम्य लाठीमार केला, तसंच पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींचे मोबाईल हिसकावले। मागच्या दौऱ्यात मंत्री सावंत यांनी शेतकऱ्यांची औकात काढली होती। विनंती करतो सगळेजण बसा, सगळेजण बसा। माझी विनंती आहे सगळ्यांना, चला ऐकू द्या, ऐकू द्या त्यांना। एक मिनिट, सगळेजण बसा इथं। विनंती करतो सगळेजण बसा, सगळेजण बसा। त्यांनी सांगितलं की बाबा हे निधी मी आणलाय, हे आणलाय। फक्त आम्ही एकच त्यांना म्हणलं की साहेब हा निधी तुम्ही नाही आणलेला, हा निधी पूर्वीच्या जे सरकार होतं त्या काळात आलेला आहे। एवढ्याच शब्दांवरतून तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे माझ्या अंगावरती धावून आले आणि अंगावरती धावून आल्याच्या नंतर त्यांनी मला शिवीगाळ केली। मला एकच म्हणायचं आहे की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला तर तो आवाज दाबला जाणार आहे का? म्हणजे कोणीच शेतकऱ्यांविषयी त्यांची बाजू मांडायची नाही का?